गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जवळपास 4 षटकार आर्यनच्या बॅट मधून हळलक टपलक टीम चंद्रपडा बॉईज चांगला खेळ चंद्रपडा बॉईजच्या माध्यमातून राहिला गेला. नेहमीच चांगला खेळ ते खेळत असतात, परंतु आजच्या दिवसात त्यांना नशिबाची साथ जर पाहिली गेली तर बाईच्या स्वरूपात मिळाली गेली. तिथून जर पाहिलं तर तो संघ पुढे निघाला गेला आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेमधून हरताना जरूर दिसतोय. परंतु पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. चला, गेम इज ऑन, मॅच इज ऑन. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. जो जिंकेल तो थेट जाईल तो म्हणजे सेमीफायनल आणि फायनलच्या रेस मध्ये. गेम इज ऑन. बॉल तयार या ठिकाणी पार त्यांना आपण बघतायत. स्ट्राईक वरती असेल निशान म्हात्रे. पहिला बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला बॉल निघून चाललाय. पाहता पाहता लॉंगॉनला हॅलो 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 हॅलो. चला, मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास कारणास्तव जर पाहिलं तर 5 मिनिटं मॅच थांबली गेली, परंतु चेंडू फेकून झाले 4 आणि संघाच्या धावसंख्येत भर जर पाहिली तर 6 धावा या धाफडकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिला धक्का बीबीए चॅम्पियन्स संघाला. शैलूचा हा फटका उडाला हवेत. मिस टायमिंग पाहायला मिळतोय. स्वतः विकेट किपर इथे धावतायत. चांगला झेल कंप्लीट केलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बीव्हीए चॅम्पियन्स टीमला परतावं लागेल. शैलूला आता डगआउटच्या दिशेने. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु मिस टायमिंग हवेत उडाला. तिथून जर पाहिलं गेलं तर स्वतः एसटी रक्षक चेंडू मागे गेले आणि पाहता पाहता एक चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. विकेट नंबर 2. विकेट नंबर आता 4 वरती खेळण्यासाठी दाखल झालेत विनीत भुळकुंड, ज्यांच्यावरती आशा आहेत, ज्यांच्यावरती अपेक्षा आहेत. परंतु पार्थ बेस्ट ऑलराऊंडर आहे टीम पतू पॅकरचा. आतापर्यंत त्याने जर पाहिलं तर चांगलं नेतृत्व या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये दाखवून दिलेलं आहे. धावा धाफडकावरती आहेत त्या म्हणजे 6. 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल
गेल्या मॅच मध्ये आर्यन भोईरचा आपण जलवा जरूर पाहिला. 4 षटकार आर्यनच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाले. 8 चेंडूत 21 धावा आपण जरूर पाहिले गेले. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकातील स्ट्रायकर वरती विनीत भुरकुंड. ओव्हर दी विकेटने पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत अजयला बीट करत असताना बॉल एका टप्प्याच्या साहाय्याने निघून जाईल 4 धावांकरिता. या षटकातील शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. थँक्यू डीजे. पुढे एकदा वेलकम बॅक. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. नंबर 2 षटकामध्ये अजय आलेत. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये या ठिकाणी. हा बॉल जातो डॉट. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन. पहिल्या षटकात जर पाहिले गेले तर ज्या विकेट होत्या महत्वाच्या 3 विकेट मला वाटतं पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. 2 विकेट आलेल्या आहेत ती म्हणजे यशची आणि दुसऱ्या बाजूला शैलीची. परंतु आता निशांत म्हात्रे संघाचे करते धरते आहेत. परंतु आता मात्र चांगली बॅटिंग त्यांनी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला विनीत भुरकुंड यांना आपण बघताय नॉस्टेक एंड वरती. निशांत यावेळेला हवेमध्ये चेंडू खेळ जरूर आहे. फटका फसला. मिस टायमिंग झाला. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. BVA चॅम्पियन्स टीमला निशांतला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 10 असताना तिसरा धक्का. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा. खराब कामगिरी राहिली ती म्हणजे निशांतच्या माध्यमातून पार्थने सुंदर झेल टिपत असताना अजयच्या षटकामध्ये आलेली विकेट. 3 चेंडूमध्ये एकच धाव केली गेली निशांतने आणि तिथून जर बघितलं त्याची विकेट जात असताना दिसते. 10 धावा फक्त आणि फक्त धावफटकावरती. चला उत्तम संघ जर मॅच पाहत असेल युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण रेडी राहायचं आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. दत्ताली संघ तर उपस्थित आहेच नो डाऊट अबाउट इट. निखिल पाटील इथे चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. गेल्या मॅच मध्ये 6 बॉल 10चं समीकरण होतं. त्यावेळेला दर्शन आले होते आणि दर्शनने कामगिरी अप्रतिम केली होती. आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर BVA चॅम्पियन्स संघ या पुढच्या फेरीमध्ये उपस्थित झाला गेला. परंतु या मॅच मध्ये आता धावा करायच्या नाहीत तर वेगाने धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. कारण की पहिल्या डावाचा आपण बॅटिंग करतोय परंतु पहिल्या षटकात धावा 10 आल्या. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये एकच धाव आले. 3 बॉल फेकून झाले. धावा फटकावरती आता मात्र जाऊन पोहोचतायत. BVA चॅम्पियन्स 11 धावा. या पुढचा बॉल गोलंदाज अजय तयार. ओव्हर दी विकेटने स्ट्राईक केला विनीत भुरकुंड. हा बॉल फुल स्टोर आहे. मिक्स केलाय. बॉल चाललाय तो म्हणजे ऑन साइडला. कावकोना क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एकच धाव या बॉल वरती मिळणार आहे. एकेरी धावणे संघाचे धावसंख्या पोहोचते फटकावरती 12 धावा. 4 चेंडू फेकून झालेत आणि 12 धावा धावफटकावर जरूर पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 षटकार जर आले दर्शनच्या बॅट मधून तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. बॅटची गाडी घेत असताना विकेट किपर बीट झालेत. शॉर्ट ठरम्यांचे क्षेत्ररक्षक बीट झालेत. परंतु फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना या बॉलवरती एक सिंगल. जर दर्शनच्या बॅट मधून लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार जर येत आहेत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. विनोद यादव यांच्या माध्यमातून हे कॅच प्राइज लावले गेले. 5 चेंडू फेकून झालेत आणि धावा फटकावर जाऊन पोहोचतायत. ते म्हणजे 13 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहे. शेवटचा अंतिम बॉल. बॉलर तयार अजय.
ऑप्स्टिकच्या बाहेर शपल झाले, ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, ऑफ साइडला सुंदर फटका खेळला गेला, वाईड इस्ट लॉंग ऑफला चेंडू निघून चाललाय, 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलाय, 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला, बीबीए चॅम्पियन जाऊन पोहोचतोय धाव फटकावरती जर पाहिलं तर 3 गडी बाद 15 धावा, शेवटचं अंतिम षटक, या अंतिम षटकात किती धावा येतील हे पाहण्यावर कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र सभापती चषक 2025 या आपण ऐकू डीजे उराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच कोण जिंकेल ते पाहणं महत्वाचं राहील. जेटी सलाईच्या माध्यमात आपण जरूर बघतायत 41 वोट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त जर पाहिलं तर पतू पॅकर्स या नावावरती बोली लागले गेले 56% तो संघ जिंकू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला बीवे चॅम्पियन 44% दर्शवलं गेलंय. क्रिकेट आहे काही सांगू शकत नाही, परंतु त्यांचे फॅन फॉलोविंग जरूर आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला, फटका इथे चांगला ऑन साइडला दर्शनच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग गगनचुंबी षटकार. इधर अपनी मर्जी चलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले बंद साऱ्यांची बोलती, भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून. थँक्यू डीजे, क्या बात आहे. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये दर्शन म्हात्रेच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आलाय. हा बॉल पाहिलं आणि खरोखर गेल्याही मॅच मध्ये मला वाटतं 2 चेंडू होते, त्यावेळेला दर्शनला उतरवलं होतं आणि असंच काहीतरी दृश्य होतं आणि त्या 2 बॉलवरती तो एक बॉल डॉट राहिला आणि 6व्या बॉलवरती देखील धावा येताना दिसले नाही, परंतु आता मात्र धावा करायच्या, धावा धाफडकवर झाल्या त्यामध्ये 21. वेलकम उत्तम संघ, मॅकपिलन गोविंद अँड ऑल टीम या ठिकाणी वेळेच्या आतमध्ये उपस्थित झालात, आपले खूप खूप आभारी आहेत. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप विकेटला, टिपलाय जेल, आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बीव्हीए चॅम्पियन्स टीमला. भारी हा मैतर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. थँक्यू डीजे, पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, धावा धाफडकावरती 21च्या घरामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावातील इथून देखील जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर अंकित देखील प्रभावित कामगिरी करताना दिसत नाहीत, कारण की बऱ्याच धावा त्याच्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, त्यानंतर एक सिंगल, एक डॉट बॉल आलाय, त्यानंतर एक विकेट आले, कमबॅक केले, परंतु या षटकामध्ये लेग स्टिक सोडणारा बॉल. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी दाखल झालेत, एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत, परंतु आता मात्र चांगली फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले, त्यांना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एक धावेने संघाची धावसंख्येत भर धावसंख्याचा पोहोचते, धावफटकावरती 22 धावा. पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉलवरती मोठे फटके येणं फार महत्वाची गोष्ट राहील आणि कमबॅक करावं लागेल, ते म्हणजे अंकितला. या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती रवी आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा तयार झालेत अंकित. ऑफसाइडला सुंदर फटका सजवला गेला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला एक सिंगल कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी रवीच्या बॅटच्या अगदी जर पाहिलं तर मिळत बॅटने फेकून द्यायचं होतं,
परंतु बॅटन बॉलचं तितकंच कनेक्शन व्यवस्थित पाहायला मिळालं नाही, त्याच कारणाचं एकच धाव संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते 23 धावा. विनीत भुरकुंड मोठमोठे फटके खेळण्यासाठी नेहमी ओळखला जातो, परंतु आता संघाला गरज असताना एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? चांगला बॉल होता, अखूट टप्प्याचा बॉल होता आणि अगदी जर पाहिले गेलं तर सबमरीन डिलिव्हरी राहिली पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल शोल्डरचा पुरेपूर वापर करत असताना अनिकेतला आपण आता पाहिलं गेलं हा बॉल डॉट राहिला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर गोलंदाजी कसं करावी तीही अनिकेतने दर्शवून दिलेली आहे. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील धावसंख्या 23. ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फडक्यावरती आहे 23. 18 बॉल आणि आता मात्र 24चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये टीम पतुपॅक जुचंद्र संघाला लक्ष असेल. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी, हे सहान थोर दादाला लोकमानिती सारी, हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला, हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला, नेहमी हक्कासाठी लढला साऱ्यांचा उद्धार केला, बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार.
हॅलो चेक, हॅलो चेक. आणि ते सामना जिंकलेला आहे पतू पॅकर्स जुचंद्र या संघाने. अभिनंदन अभिनंदन पतू पॅकर जुचंद्र संघ. आणि या मॅचचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅचचा हिरो